हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि 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 जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम 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 जय जय राम हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घर कटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घर कटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवर हे बोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवर हे बोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घर कटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी घर कटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवर हे बोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवर हे बोनिया कटेवरी कटेवरी के बोनिया चार गला का पितमराव निरंतर हेच ध्यान तू चार गला का पितमराव निरंतर हेच ध्यान आवडे निरंतरा आवडे निरंतरा आवडे निरंतरा तुळशी हार गाज पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान चार गला का पितंबर आवडे निरंतर हेच ध्यान तुझ्या हर गला का पितंबर आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले दळपती श्रवणी कंटिका सुमनी विराजित 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 विराजित सुभमनी कंठी कौस्तुभमनी कंठे कौस्तुभमनी विराजित तुळशी हार गळा गाज पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा गाज पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान कंठे कौस्तुभ कंठे कौस्तुभ कंटिका सुमनी विराजित तू चार गळा का पितंबर आवडे निरंतर हेच ध्यान तू चार गळा का पितंबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतरा आवडे निरंतरा आवडे निरंतरा हेच ध्यान हर गळा पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान हर गळा पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान टाळे
आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर ये ध्यान तुझ्या गळाचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुझ्या गळाचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पायराचे मुख आवडीने पायराचे मुख आवडीने पायनाचे 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 मुख आवडीने तुळशी गळाचे पितांबर तुळशी गळाचे पितांबर गळाचे पितांबर गळाचे पितांबर बर बर ओब्बा रखुमाई ओब्बा रखुमाई हरी जय जय ओब्बा रखुमाई जय जय ओब्बा हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हेलो कृष्णा रे हरि जय राम कृष्णा जय राम कृष्णा रे हरि जय राम कृष्णा जय राम कृष्णा रे हरि जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय राम जय राम कृष्णा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम हरि हरि जय राम जय राम जय राम कृष्ण हरि लोचनी रूप पाता लोचनी पाता लोचनी रूप 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 पाता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी
झाले वो साजनी साजले तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव टाळ बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम राम जय जय राम कृष्ण हरी जय राम राम हरी जय जय राम हरि जय राम जय जय राम जय राम राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम क्षणोक्षणाची करावा विचार हाती करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव करावया पार भव क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू करावया पार भव करावया पार भव नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी
संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी समागमे धरावी आवडी करावी तातडे परमार्थाची करावी तातडे परमार्थाची करावी तातडे परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे म्हणे लोकीच्या व्यवहार नाही डोळे धुरे भरून राहो नका डोळे धुरे भरणे राहू नका डोळे धुरे भरणे राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान डोब्बार कुमाई बार डोब्बार कुमाई बार हरी जय डोब्बार कुमाई टाळ 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 डोब्बार कुमाई हरी जय डोब्बार कुमाई हरी जय डोब्बार कुमाई हरी जय डोब्बार कुमाई डोब्बार 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 क्या बात है वाह ताली वाजवा बस क्या बात नाना विठ्ठल नाना विठ्ठल चला विठ्ठल शायला
विठ्ठल विठ्ठल टाळी 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 विठ्ठल कुंडली गवळदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज की जय. हॅलो हॅलो क्षणोक्षणा हाची आता ऐकू जरा कमी कर. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी किंवा धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे यहलोकीच्या व्यवहारे नये डोळे दुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. व्योम तत्प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातो मुनिद्रेहि. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभोज तेजस्फूर्ती प्रदेशम विदींद्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्तमूर्तिं भजे. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी करुणाकरा करुणा करा दया तुमचा वेद लागले. पावन झालो
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता असो परमविख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षुतयाचे चरणी नमन गा जेने हा धर्म जितविला चिवरी तो संभाजी जान नवारी कावतरला जयाचे कुळीतया छत्रपतीचे चरण कमळे साष्टांग दंडवत करिता सो आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रुते देखा तया माझे नमन दंडवत मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान बाहेर इकडे तिकडे बसलेली मंडळी जर आत येऊन बसलं तर बरं होईल जरा या मी फार लांबून आलोय हो महाराज या जरा आत जवळ येऊन कीर्तन ऐकायचं असतं लांबून कीर्तन नाही ऐकायचं या आत येऊन बसा सगळी मंडळी विठाला 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 क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहनिवासी जगतवंदनीय जगतभूषण महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्य राग रसिक असणारे देहनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि मानवी जीवनाला आलेल्या प्रत्येक माणसाला महाराज क्षणोक्षणाला विचार करण्याचं मार्गदर्शन तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून करतात विठाला विठाला आवाज दे इकडे जास्त चाटीला आवाज दे चाटीला आवाज ठेवा म्हणजे कसं आहे थाप टाकली का आम्हाला स्वरात येते हो बाकी काय नाही या ठिकाणी कशाच्या निमित्ताने आता मध्ये कोणी बोलू नका आता विक्षेप कीर्तनात करू नका फक्त मध्ये कोणी उठायचं नाही कोणी बोलायचं नाही लक्षपूर्वक फक्त 1 तासभर कीर्तन ऐकायचं आपल्याकडे फक्त आता किती वेळ आहे 1 तास ते 1.25 तास वेळ आहे आपल्याकडे जास्तीत जास्त ऐका 1 तास उरला हनुमंत महाराजाशी 1 तासामध्ये आपल्याला चिंतन करायचं बघा अभंग फार गोड आहे तुकोबरायांचा अभंग आहे तुकोबराय अभंगातून महाराज मानवी जीवाला आलेल्या प्रत्येक माणसाला महाराज या ठिकाणी काय करतायत विचार करायला सांगतात केवळ विचार करायला सांगतात ऐका ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ते तुकाराम महाराज कोण आहेत अगोदर बघणं फार गरजेचं आहे ऐका तुकाराम महाराज कोण आहे तो तुकाराम महाराज कोण आहेत बघा ऐका लक्षपूर्वक ऐका तुकाराम महाराज म्हणजे कोण आहेत तर वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय ऐका तुका झाला असे कळस भजन करा सावकाश तुकोबराय वारकरी संप्रदायाचा कळस आहे एवढ्यावरती तुकोबरायचं वर्णन थांबवता येत नाही महाराज तुकोबराय कोण आहेत तर त्यांना जगद्गुरु तुकोबराय ही एक पदवी आहे महाराज काय जगद्गुरु तुकोबराय म्हटलं जातं पंचम वेद ज्यांनी तयार केला गाथारूपी तुकोबरायांना महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हटलं जातं पण तुकाराम महाराज कोण आहेत याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला 2 शब्दामध्ये सांगतो ऐका लक्षपूर्वक ऐका तुकोबराय कोण आहेत वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा आणि चैतन्याची चितकळा म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत ऐका तुकोबराय कोण आहेत घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान परंतु चित्तात सतत समाधान म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाराज याच्या पुढे जाऊन सांगतो तुकोबराय कोण आहेत तुकोबराय म्हणजे महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गळक ताट परंतु शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट होता ते म्हणजे तुकोबराय आहेत महाराज विठाला विठाला आणि अशा तुकोबराय
परायांचा सुंदर असा गोड अभंग आहे महाराज. हा अभंग ऐकला नाही असं होत नाही महाराज. नाही कुठं कामी पडला तर महाराज शेवटी माणूस नेताना तरी कामी पडतोय महाराज हा अभंग. कारण हा अभंग बहुतेकांच्या पाठातला आहे, काहींच्या कान पाठातला आहे, मात्र अजून सुद्धा काही लोकांच्या अजून अभंगाकडे पाठच आहे महाराज. गुरुजी अभंगाकडे अजून लोकांची पाठ आहे महाराज. जर अभंगाची ओढ असती तर माणसाने महाराज अभंग पाठ केले असते ऐका, गाथा पाठ केला असता, ज्ञानेश्वरी पाठ केली असते ऐका. पण अभंग महाराज बहुतेकांच्या पाठातला आहे, काहींच्या कानावरनं तर गेलेला हा अभंग आहे. सुंदर अभंग आहे. कशाच्या निमित्ताने कीर्तन सेवा मांडणं गरजेचं असतं बघा. वक्त्याचं ते आद्य कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे कीर्तन कशाच्या निमित्ताने, तर कैलासवासी बाळासो अण्णा मोरे यांचे हे प्रथम पुण्यस्मरण आहे. भाऊंचं प्रथम पुण्यस्मरण आहे का, आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा आहे. या ठिकाणी ज्यांनी मला निमंत्रित केलं ते हरिभक्तपरायण आपल्या गावचं वैभव, ज्यांची कीर्तनं मी आमच्या भागामध्ये ऐकतो. अतिशय उज्ज्वल असं नाव आहे महाराज. उत्तुंग अशी कार्य आहे महाराज त्यांचं परमार्थिक क्षेत्रामध्ये. तसं बघायला गेलं तर मला माहीत नव्हतं महाराज आपल्या गावामध्ये एवढी वारकरी मंडळी तयार केलीत. की मला वाटायचं बाहेरच्या गावातली असतील. मी काल ते बॅनर बघितलं आहे, याच्यावरती ती मुलं आहेत. मला वाटायचं ही संस्था वगैरे बोलवली असेल, पण महाराजांनी सांगितलं मला नाही महाराज आमच्या गावामध्ये तयार केलेली मुलं आहेत. एकदम महाराजांकरता टाळी वाजवा बरं. कारण कसं आहे महाराज, आपल्या गावाचं रत्न आहे ही गावामध्ये तयार. आता आमच्या गावात मी एकटाच आहे महाराज, मला घडवून होत नाहीये ऐका. का होत नाही तर याला महाराज फार कसोटी करावी लागते, फार जिद्द असावी लागते तयार करण्याकरता. आणि आमचे हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज अमरापूरकर याने आपल्या गावाचं नाव, मला त्यांचं आडनाव माहीत नव्हतं, पण आमच्या भागामध्ये त्यांना अमरापूरकर म्हणून ओळखतात महाराज. कसं आहे, एक माणूस आपल्या गावातला मोठा झाला, कलेक्टर झाला महाराज. मी काय सांगतोय का, एखादा IPS झाला, कलेक्टर झाला तर त्याला महाराज नावानिशी एवढं ओळखत नाहीत, पण एखादा कीर्तनकार, एखादा महाराज झाला तर त्याला गावाचं नाव पुढे जोडलं जातं, म्हणून त्या गावाचं नाव उज्ज्वल होत असतं महाराज. म्हणून गावामध्ये महाराज जन्माला येणं, गावामध्ये महाराज तयार होणं हे महाराज त्या गावाची संपत्ती असते महाराज. म्हणून हरिभाऊ महाराजांनी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा आहे महाराज. सुंदर असं नियोजन आहे या ठिकाणी. आता माझ्या पहिल्यांदाच मी नावं घेतो कारण मला पुढे वेळ नाही ऐका. ज्यांनी माझ्या कीर्तनासाठी मी त्यांचं नाव खूप ऐकून आहे महाराज, खूप नाव ऐकून होतो महाराज. आपल्या भागातील मला तर वाटतं नाव ऐकल्या आणि आवाज ऐकल्या असं मला वाटलं की महाराज बाळासाहेब महाराज वाईकर गुरुजींचं जे भजन आहे ना तसा आवाज मला वाटला. आमचे हरिभाऊ महाराज गुरुजी या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी गायना करता आहेत. त्याचबरोबर मोहन महाराज, आज तुमच्याकडे दोन्ही काम आहेत महाराज, मृदंगही वाजवायचं आणि गायनी करायचं, दोन्ही काम. मला चौवांगी चिरा म्हणते त्याला, काय चौवांगी चिरा महाराज. सुंदर असं गोड असं मृदंग वादन आहे, गायन आहे. आणि ही संस्था महाराज सुंदर अशी मुलं आहेत, सुंदर असं टाळ वाजवतात, मृदंग वाजवतात ऐका. सगळं मंडळी या ठिकाणी आहेत. तुम्ही सुद्धा इथे बसलेले आहात कीर्तनाला. तुम्ही म्हणाल महाराज आमचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे, पण ऐका माझ्या कीर्तनाला पूर्ण वेळ तुम्ही बसलात तर मी जाता जाता तुमचं नाव घेणार आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे महाराज. फक्त थोडा आवाज द्या मला आता. विठाल विठाल. पुण्यस्मरण आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे ऐका. पुण्यस्मरण का करायचं असतं गरुड पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. मी तुम्हाला जाता जाता सांगून जाईन. पुण्यस्मरण का करायचं, आपली 18 पुराण आहेत. किती पुराण आहेत? 18 पुराण आहेत. 6 शास्त्र 18 पुराण आहेत. 18 पुराणामध्ये एक पुराण आहे त्याचं नाव आहे गरुड पुराण. काय नाव आहे बघा, वाचण्यात आलं तर वाचा ते गरुड पुराण, फार सुंदर आहे. त्या गरुड पुराणात असा उल्लेख आहे की वर्षश्राद्ध का करायचं, पुण्यस्मरण का करायचं ऐका. एखादा माणूस मरण पावला, त्या घरातला माणूस मरण पावला, मी माझ्या पदरचं सांगत नाही बघा, प्रमाणानिशी बोलणारा महाराज आहे मी, तसा मी प्रामाणिक भाऊ आहे. कारण तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या व्यतिरिक्त बोलणं इथं अधिकार आम्हाला नाहीये ऐका. गरुड पुराणामध्ये असा उल्लेख आहे, माणूस मेला का मेल्यानंतर त्या माणसाचा आत्मा हा 3 दिवस त्या घरात असतो. लक्षपूर्वक ऐका, 3 दिवस तो आत्मा त्या घरात असतो. बरं 3 दिवसानंतर आत्मा जातो कुठं, तर 3 दिवसानंतर आपल्याकडे एक विधी केला जातो, त्याला काय म्हणतात, माती लोटण्याचा, किंवा तुमच्याकडे काय म्हणतात सावडणे म्हणत असतील, लोटणे म्हणत असतील ऐका. माती लोटून आलो, मातीचा तो विधी झाला का घरी आल्यानंतर तो आत्मा, घरी आल्यानंतर तो एक विधी केला जातो, पिंडदान केलं जातं. तो आत्मा घरातून बाहेर पडतो. लक्षपूर्वक ऐका, बारीक आहे.
तो आत्मा घरातून बाहेर पडतो. बाहेर पडलेला आत्मा जातो कुठं महाराज? तर बाहेर पडलेला आत्मा जात नाही कुठं, तो गावाच्या वेशीभोवती फिरत असतो. कुठे? गावाच्या वेशीभोवती फिरत असतो. बरं, गावाच्या वेशीभोवती किती दिवस फिरतो? तर 13 दिवस तो गावाच्या वेशीभोवती फिरत असतो. 13 दिवस. आता 13वा झाला, 13व्याचा विधी झाला का तो आत्मा महाराज गावाच्या वेशीभोवती फिरणारा तो आत्मा मुक्त होतो आणि मुक्त झालेला आत्मा त्या पंचक्रोशीभोवती फिरायला लागतो. लक्षपूर्वक आहे का? 13 दिवस त्या गावाच्या वेशीभोवती फिरत असतो. 13 दिवसानंतर पिंडदान केलं जातं, 13व्याचा विधी केला जातो आणि 13व्या नंतर तो आत्मा पंचक्रोशीभोवती फिरत असतो, गावाच्या पंचक्रोशीभोवती. बरं, गावाच्या पंचक्रोशीभोवती किती दिवस फिरतो? तर गावाच्या पंचक्रोशीभोवती 1 महिना फिरत असतो. किती महिना? 1 महिना गावाच्या पंचक्रोशीभोवती फिरतो आणि 1 महिन्यानंतर जो माणूस गेलेला आहे, जो माणूस वारलेला आहे, मेलेला आहे, त्या माणसाच्या निमित्ताने आपण घरामध्ये काय घालतो महाराज? एक मासिक. पहिलं मासिक घालतो का नाही? 1 महिन्यानंतर मासिक घालतो महाराज. एखादा पाहुणा जेवू घालतो आणि ते मासिक झालं, 1 महिन्याचं ते मासिक झालं काय का त्या आत्म्याला देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि तो महाराज आत्मा देवाकडे जात असतो. पण जात असताना त्या आत्म्याला गरुड पुराणात उल्लेख आहे, 11 मुक्काम आहेत. किती मुक्काम आहेत? 11 मुक्काम आहेत. 11. जात असताना 11 मुक्काम असल्यामुळं प्रत्येक मुक्कामाला, प्रत्येक महिन्याच्या मुक्कामाला आत्मा थांबत असतो. आणि आत्मा थांबतो म्हणून आपण प्रत्येक मुक्कामाला त्याला या ठिकाणी घरामध्ये प्रत्येक मासिक केलं जातं. ते 11 मासिक आपल्या घरात केली जातात. लक्षपूर्वक आहे का? मासिक का करायचं असतं मी तुम्हाला सांगतोय. 11 मासिक आपल्या घरी एखादा पाहुणा जीव घालतो आपण. 11 महिने तो पाहुणा जीव घालतो, कारण त्या आत्म्याला 11 मुक्काम आहेत आणि 11 मुक्कामाला महाराज तो आत्मा जीव घालतो, तो माणूस जीव घालतो आपण. आणि 12वा मुक्काम हा त्या आत्म्याचा देवाच्या जवळ आहे. लक्षपूर्वक आहे का? हे आजचं पहिलं पुण्यस्मरण आहे म्हणून सांगतोय मी. आजच्या दिवशी त्या आत्म्याला देवाच्या जवळ उभा केलं जातं. तुम्ही म्हणाल महाराज मग वर्षभर तो आत्मा देवाच्या जवळ जात नाही का? नाही जात आहेत महाराज. त्याला 11 मुक्काम, 11 महिने झाले का 12वा मुक्काम देवाच्या जवळ आहे आणि त्याला देवाच्या जवळ उभा केलं जातं. जर त्या माणसानं आयुष्यामध्ये पापच केला असेल तर त्याला स्पेशल नरक आहे, कुंभपाक नावाचा नरक आहे. काय? कुंभपाक. उकळत्या तेलामध्ये टाकलं जातं महाराज. लक्षपूर्वक आहे का? आयुष्यभर जर पापच केला असेल तर त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. जर पुण्य केला असेल तर स्वर्गाची प्राप्ती, देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग होतो. लक्षात ठेवा. आणि महाराज जर पाप आणि पुण्य समान केला असेल तर पुन्हा महाराज त्याला माणसाचा जन्म भेटत असतो. म्हणजे आजच्या दिवसाला पुण्यस्मरण तर म्हणतातच, वर्षश्राद्धही म्हणतातच, पण लक्षात ठेवा आजच्या दिवसाला आत्मामुक्ती दिन म्हणतात. काय? आज आत्मामुक्ती दिन. या महाराज माणसाचा नरदेह सोडून 1 वर्ष झालेलं असतं आणि 1 वर्षानंतर आता दुसऱ्या योनीमध्ये त्याला जायचं असतं. लक्षात ठेवा. म्हणून आत्मा मुक्ती दिन म्हणतात. देवाच्या जवळ उभा केलं जातं. जर पापच केला असेल तर त्याला नरकामध्ये फेकलं जातं. पण लक्षात ठेवा हा कार्यक्रम का करायचा असतो? पाप्यातला पापी माणूस असू द्या, गरुड पुराणात उल्लेख आहे, जर पाप्यातला पापी माणूस असेल आणि त्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्याच्या पाठीमागची घरातली मंडळी जर या ठिकाणी महाराज अन्नदान करत असतील, ज्ञानदान करत असतील, टाळ वाजत असेल, विणा वाजत असेल, मृदंग आपल्या दारामध्ये वाजत असेल, भजन होत असेल, कीर्तन होत असेल, तर इथलं झालेलं पुण्य हे आजचं पुण्य ऐकणाऱ्याला भेटत नाही महाराज. आजचं पुण्य गायकाला भेटत नाही, वाजवणाऱ्याला भेटत नाही, कीर्तनकारालाही आजचं पुण्य भेटत नाही. आजचं झालेलं सगळं पुण्य पाप्यातला पापी जरी माणूस असला तरी त्याच्या पारड्यात पडतं महाराज. नरकात जाणाऱ्या माणसाला महाराज स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून हे आजच्या दिवशी करायचं असतं कीर्तन. विठाला विठाला म्हणून आजचं कीर्तन आहे महाराज. एवढा 8 तास का करायचा कीर्तनाचा? एवढं महाराज मंडळी लांबून बोलवायचे, हे सगळी मंडळी बोलवायचे का करायचं असतं? तर त्याचं कारण एवढं आहे की त्या माणसाला महाराज मोक्ष प्राप्त व्हावा. एवढंच महाराज याच्या पाठीमागचं नियोजन असतं. म्हणून हा सुंदर असा कार्यक्रम आहे महाराज. निवडलेला अभंग महाराज तुकोबराय यांचा आहे. तुकोबराय माणसाला क्षणोक्षणाला विचार करायला सांगतात. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तुकोबराय विचार करायला सांगतात. या पृथ्वी तलावरती 3 वर्ग पडतात महाराज प्रामुख्याने. पहिला वर्ग आहे कर्मप्रधान वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे महाराज भोगप्रधान वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे विचारप्रधान वर्ग आहे. लक्षपूर्वक आहे का? पहिला वर्ग आहे महाराज कर्मप्रधान वर्ग आहे. आता कर्मप्रधान वर्ग कोणाचा आहे?
कर्मप्रधान वर्ग फक्त साधू संताचा आहे. थोडंसं जड जातंय का, ट्रॅक बदलायला पाहिजे मला वाटतं. ऐका, मी तुम्हाला सोपं करून सांगणार आहे सगळं. बघा लक्षपूर्वक ऐका. पहिला वर्ग आहे कर्मप्रधान वर्ग आहे. कर्मप्रधान वर्ग फक्त साधू संताचा आहे, दुसरा कोणाचा नाही. साधू संतानं कर्म करावं. बरं कुठंपर्यंत कर्म करायचं? साधू संतांनी कर्म करत राहायचं. त्याचं कारण असं आहे महाराज, समाज हा साधूकडे बघून वागत असतो. समाज साधूकडे बघून वागत असतो महाराज. वर्गातली मुलं शिक्षकाकडे बघून वागत असतात आणि घरातली मुलं आई बापाकडे बघून वागत असतात महाराज. हा काय काय आई बाप महाराज वायरी तुटले आई बापा आमच्याकडे येतात महाराज. काय काय ऐका आणि म्हणतात महाराज आमचं पोरग फार बिघडले हो, फार बिघडले, पाक गैराड झालं म्हणतात. काय म्हणतात? पाक गैराड झालं, तुम्ही याला काहीतरी शिकवा. मी म्हटलं आई बापच सैराड झाले तर मुलाने का गैराट होऊ नये महाराज. हा आई बापानं महाराज घरामध्ये मुलांच्या पुढे शुद्ध चारित्र्य असावं. आई बापानं मुलांच्या पुढे शुद्ध आचरण असावं महाराज, तर मुलं चांगली जन्माला येतात महाराज. ती मुलं चांगली वागतात महाराज. काय काय बाप महाराज पोराच्या पुढे तंबाखू मळतात महाराज. काय तंबाखू मळायची? अहो पोरांच्या पुढे तंबाखू मुळे, हा मी त्याचा बाप आहे. काय म्हणतात? मी त्याचा बाप आहे. त्याला जर म्हटलं ना अरे पोरांच्या पुढे तंबाखू मळत जाऊ नको, तंबाखू खात जाऊ नको, हा मी त्याचा बाप आहे. तुम्ही आज तंबाखू मळताय, उद्या ती पोरग तुमच्या पुढे गांजा फुकल्याशिवाय राहत नाही महाराज. विठाला विठाला. आई बापानं महाराज मुलांच्या पुढे शुद्ध आचरण असावं, शुद्ध जगावं महाराज आई बापानं. जर आई बापच महाराज शोले पिक्चर बघायला लागली तर पोरं काय नाही तर मग गब्बर सिंग जन्माला येणार महाराज. हा लक्षात ठेवा. म्हणून आई बापाचं कर्तव्य आहे मुलांच्या पुढे शुद्ध चारित्र्य असावं महाराज. वर्गामध्ये शिक्षकांनी महाराज मुलांच्या पुढे शुद्ध आचरण असावं. शिक्षकाचं सुद्धा बघा, नाही शिक्षकच जर महाराज खुर्चीवरती बसून झोपा काढायला लागले, मुलं काय नाही दुसऱ्या दिवशी पांघरून घेऊन जाणार महाराज. लक्षात ठेवा. हा नरदेह आपल्याला सापडलाय, पण एवढा माणसाचा नरदेह दुर्लभ असताना सुद्धा माणसाला विचार करता येत नाही. तो कोबऱ्या माणूस विचार करतो पण महाराज सकारात्मक विचार नाही, नकारात्मक निरर्थक विचार करतो महाराज. एकानं विचार केला महाराज, दिवसभर गावातल्या पारावरती बसायचा. लिंबाचं झाड होतं त्याला पार होता कडन, त्या पारावरती बसायचा आणि त्या पाराच्या कडेने महाराज 50-60 मशीनचा कळप जायचा. काय जायचा? कळप कळप. आणि मशीनचा कळप जायचा. त्या मशीनच्या कळपामध्ये एक गोल शिंगाची म्हैस होती. कसली? गोल शिंगाची म्हैस होती. आणि हा विचार करायचा, तो कळप आला की एवढाच विचार करायचा, या गोल शिंगाच्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं अडकल का? काय विचार करायचा? आता हा नकारात्मक विचार आहे महाराज. रोज विचार करायचा महाराज, या म्हशीच्या शिंगात माझं डोकं अडकल का? एवढाच विचार करायचा महाराज. 1 नाही 2 नाही 3 नाही महाराज, 6 महिने विचार केला त्यानं. किती महिने? 6 महिने विचार केला, या म्हशीच्या शिंगात माझं डोकं अडकल का? आणि 6 महिन्यानंतर त्यानं ठरवलं आज आपण परीक्षा द्यायची. परीक्षा द्यायची ठरवलं महाराज. त्या पारावरती बसला आणि त्या दिवशी नेमकं महाराज ती गोल शिंगाची म्हैस पाराला चिटकून आली होती महाराज. काय? पाराला चिटकून आली. आणि आल्याबरोबर यानं विचार केला आज उडी टाकायची म्हणजे टाकायची. उभा राहिला, म्हैस जशी जवळ आली तसं महाराज यानं त्या गोल शिंगाच्या म्हशीच्या शिंगात उडी मारली महाराज. उडी मारल्याबरोबर आता ती म्हैस आहे महाराज जागेवर थांबली असेल का? म्हैस जागेवर थांबली नाही. तिनं महाराज उधळाय चालू केलं महाराज. खोदाडाक 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 सगळ्या गावातनं लागली उधळायला. बघता 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 म्हैस सगळ्या गल्ली बोळातनं महाराज काट्या कुट्यातनं महाराज उधळायला लागली. आणि गावातले लोक त्या म्हशीच्या मागं ऐका ती म्हैस धरण्याकरता गावातल्या लोकांनी कशी तर म्हैस ती थांबवली आणि म्हैस धरली महाराज. याला त्या म्हशीच्या शिंगातून बाहेर काढलं. ऐका लक्षपूर्वक. म्हशीच्या शिंगातून याला बाहेर काढलं. अंगावरचे कपडे फाटले होते, रक्तबंबाळ झाला होता. एवढ्यातून गावातली शानी माणसं म्हटली तुला काय अक्कल आहे का? थोडासा विचार करायचा. आपण म्हशीच्या शिंगात उडी मारतोय, थोडासा विचार करायचा. त्यानं त्या शान्या माणसांना सांगितलं तुम्ही आजचाल शानी गावातली. काय शाना आजचाल तुम्ही तुमच्या गावातले, मला शिकवू नका. विचार करायला कोणाला सांगता? 6 महिने झाले विचार करतोय म्हटलं. कळतं माझं कीर्तन? 6 महिने झाले विचार करतोय या म्हशीच्या शिंगात डोकं माझं अडकल का? उगाच उडी टाकली नाही, 6 महिने विचार करून उडी टाकली महाराज. मला सांगा विचार केला पण कोणता विचार केला महाराज? निरर्थक विचार केला महाराज, नकारात्मक विचार केला. सकारात्मक विचार हा नाही महाराज. म्हणून मनुष्य विचार करतो पण निरर्थक विचार करतो. पण तुकोबर आहे त्याला महाराज सकारात्मक विचार करायला सांगतात. तोही विचार महाराज क्षणोक्षणाला करायला सांगतात. तुकोबर आहे
करावा विचार करावा विचार जनगणाची करावा विचार करावा विचार जनगणाची करावा विचार करावा विचार जनगणाची करावा विचार करावा विचार करावा विचार करावा विचार जनगणाची करावा विचार करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाचवंत दे जाणार सकेळ जाणार सकेळ 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 जनोक्षणाची 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 करावा विचार चलाची जनोक्षणाची जनोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू एकदा टाळी वाजवा बरं सगळे. महाराज तुकोबाराय क्षणोक्षणाला विचार करायला सांगतात महाराज. क्षणोक्षणा हाची करावा विचार. का? कारण विचार केल्यानंतर त्या माणसाला लाभ आहे. विचाराचे फायदे काय काय आहेत महाराज? माणसालाच फक्त विचार करण्याची बुद्धी देवाना दिली, इतर पशु प्राण्यांना दिलेली नाही. म्हणून माणसानं विचार करावा. बरं विचार केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात त्याचा फायदा आहे काय? जर विचार नाही केला तर त्याचा फायदा नाहीये, पण तुम्ही जर विचार करत असाल तर त्याचा फायदा आहे. पहिला फायदा काय महाराज? विचाराच्या पोटी लाभ आहे काय? दुसरा फायदा आहे विचाराच्या पोटी महाराज प्रपंचातून निवृत्ती आहे महाराज. तिसरा फायदा आहे महाराज मायेतून सुटका आहे महाराज. चौथा फायदा आहे अहंकारातून महाराज मुक्ती आहे महाराज. लक्षात ठेवा. आणि महाराज ह्या सर्व जर मिळवायचं असेल तर त्याला माणसाने विचार केला पाहिजे. लाभ मिळवायचा असेल तर विचार केला पाहिजे. थोडंसं लक्षपूर्वक आहे का बघा. बोलू नका मावशी. बोलायचं असलं माझा माईक घेऊन जाऊन तुमचं झाल्यावर मला आणून द्या. बोलू नका फक्त. लक्षपूर्वक आहे का. वेळ आपल्याकडे कमी आहे, अगोदरच चिंतन मांडायचं बघा. विचाराच्या पोटी लाभ आहे. लाभ काय आहे महाराज? व्यावहारिक भाषेतलं सांगू का तुम्हाला? थोडंच व्यावहारिक भाषेतलं सांगतो बघा. माणूस लाभ असेल तरच गोष्ट करतो. कोणतीही गोष्ट असू द्या जीवनामध्ये, त्याच्यापासून आपल्याला लाभ भेटत असेल तरच ती माणूस गोष्ट करत असतो. मला सांगा, आता थोड्या दिवसापूर्वी म्हणजे थोड्या दिवसावरती निवडणूक आल्यात. कशाच्या? विधानसभेचा महाराज. आमदारकीच्या निवडणुका आल्यात. निवडणुकीच्या तोंडावरती माणसाला लाभ असेल तरच महाराज माणूस काय करतो? मतदान करतो. नाहीतर ते ईव्हीएम मशीन आहे काय. आता पहिलं महाराज ते ह्याच्यावर असायचं, कागदावर चिठ्ठ्यावरती असायची निवडणूक. पण आता कशावर आहे? ती ईव्हीएम मशीन आहे. त्या ईव्हीएम मशीन मध्ये जर तुम्हाला कोणताच उमेदवार आवडला नसेल, कोणालाच मतदान करायचं नसेल, तर त्याच्यात सर्वात खाली एक बटन असतं बघा. त्याचं नाव काय आहे? नोटा. नोटा काय? नोटा आहे.
मी लाभ सांगतोय बरं का. लाभ असेल तरच माणूस कोणती गोष्ट करतो. ऐका, त्या ईव्हीएम मशीन वरती सर्वात खाली नोटा बटन आहे. नोटा. हा, एकानं मला महाराज आला बाहेर, मतदान करून आला महाराज, आणि मतदान करून आल्यावर मी विचारलं का हो मतदान केलं का? ते म्हटलं मतदान केलं. मी म्हटलं कोणत्या उमेदवाराला केलं? नाही म्हटलं कोणताही उमेदवाराला केलं नाही, मला कोणताच उमेदवार आवडला नाही. मी म्हटलं मग तुम्ही काय केलं? तो म्हटला मी नोटा बटन दाबून आलो. काय आलो? नोटा बटन दाबून आलो. मी म्हटलं नोटा का बरं दाबून आला? म्हटलं रात्रीपर्यंत कोणाच्या नोटा झाल्या नाही, ते मी नोटा नाही तर काय दाबू म्हटलं. म्हणजे मी काय सांगायचंय मला, ऐका, नोटा आल्या तरच मतदान करणार. किंबहुना लाभ असेल तरच माणूस महाराज त्याचा फायदा घेतो. किंबहुना लाभ असेल तर ती गोष्ट करतो. म्हणून लाभ मिळवायचा असेल तर तुकोबाऱ्या म्हणतात. तुम्हालाही तुमच्या जीवनात लाभ मिळवायचा असेल तर महाराज त्याच्या पाठीमागे तुम्ही विचार केला पाहिजे. सारा सार विचार केला मोठा मोठी, सारा सार विचार केला मोठा मोठी, सारा सार विचार करा 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 मोठा मोठी, उठी उठी सारा सार विचार करा मोठा मोठी, सारा सार विचार करा मोठा मोठी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. करा विचार करा मोठा मोठी, नामधरा कंठी विठोबाचे, करा मोठा मोठी, तुकोबारा विचार करायला सांगतात महाराज, कारण विचार केला तर लाभ भेटणार आहे महाराज. मग विचार कोणता करा? सारा सार विचार करा उठाउटी, नामधरा कंठी विठोबाचे. विठोबाचे नामस्मरण जर आपल्या कंठामध्ये धारण केलं तर त्याचा लाभ काय महाराज? ऐका, दुसरा लाभ आहे प्रपंचातून निवृत्ती होते. काय होते? प्रपंचातून निवृत्ती होते. आता महाराज संसार सोडायला कोण तयार आहे का? संसार सोडायला तुम्ही माझं कीर्तन असं काय ऐकताय बरं? मी काही केस बीस करत नाही, जरा थोडंसं प्रसन्न चेहरे ठेवा. ऐका, कीर्तन ऐकताना माणसानं महाराज गुलाब्यासारखं टवटवीत असावं महाराज, उगाच सूर्यफुलासारख्या मानाखाली टाकायच्या नाहीत. कीर्तन ऐकायला लावू आपण महाराज. ऐका, कीर्तनात माणसानं हसतमुख असावं महाराज. कसं? ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं. आणि पंढरपूरच्या वारीत कितीही गर्दी असो त्यात त्याला घुसता येतं महाराज. पंढरपूरच्या वारीत जायचं येड्यासारखं नुसतं हसायचं महाराज, नुसतं हसायचं म्हणते, जाऊ दे येडाय पुढे जाऊ द्या म्हणतात, म्हणून हसत असावं महाराज. असं ऐका, संसारात महाराज संसारापासून मुक्ती प्रत्येकाला हवी वाटते, पण संसार कोणाला सोडू वाटत नाही. काय काय माणसं म्हणतात महाराज बाज झाला तो, किती संसार करायचा, आता पोराचं एवढं लग्न झालं का महाराज आम्ही संसार सोडणार आहे. आणि तीच माणसं हुशार असतात महाराज. बघा ऐका, राजा दशरथानं डोक्याचा एक केस पिकला झाला. किती? एकच केस पिकला महाराज, पांढरा झाला एक केस. राजा दशरथानं ठरवलं आपण काय करायचं आता, हा राज्यकारभार रामप्रभूंच्या महाराज रामाला द्यायचा आणि आपण वनवासात म्हणजे आपण जंगलामध्ये तिकडं महाराज तपश्चर्या करायला जायचं. हे कोणी ठरवलं होतं? हे कोणी ठरवलं होतं? राजा दशरथानं. आपली सगळी केस पांढरी झाली तरी आपण त्याला महाराज कलप करतो. महाराज काय करतो? कलप करतो, पण आपण संसार सोडायला तयार नाही. राजा दशरथाचा एवढा मोठा संसार होता महाराज, पण एक केस पिकला तर रामाला राज्य द्यायचं ठरवलं महाराज. ऐका बरं, आपला संसार किती हो महाराज? किती संसार आहे? एखादा बंगला, एखादी गाडी, एखादी बायको, 2-3 पोरं, ह्याच्या पुढे आपला संसार काही नाही महाराज.
याच्या पुढे आपला संसार काय महाराज? रावणाची संपत्ती बघायला गेलं तर रावणाचा केवढा मोठा संसार आहे. रावणाला महाराज 80,000 बायका आहेत. लक्षपूर्वक काय का रामायण वाचला असेल तर बघा, 80,000 बायका रावणाला आहेत. एकट्या रावणाला 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. रावण जर उभा राहिला निवडणुकीला तर बिनविरोध निवडून येत होता महाराज. एवढं महाराज रावणाची महाराज संपत्ती, एवढी संतती रावणाची आहे महाराज. ऐका बरं, तसं बघायला गेलं तर रावणाची प्रॉपर्टी किती आहे बघा. रावणाला 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची म्हणतात. कशाची? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची महाराज रावणाची घरं. एवढी संपत्ती रावणाची असताना महाराज रावण महाराज सांगा ते कवडी नेली नाही, सांगा ते कवडी नेली नाही, सांगा ते तुका म्हणे जाती संपदाय वडी, जाती संपदाय वडी, म्हणे जाती संपदाय वडी, जाती संपदाय वडी, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही. रावणाची एवढी मोठी संपत्ती असताना महाराज रावण सोबत कवडी सुद्धा घेऊन गेला नाही. तुकोबरायाचं अजून एक प्रमाण आहे, धन मिळविले कोटी संगे नव्हे रे लंगोटी. लंगोटी सुद्धा रावणाला घेऊन जाता आलं नाही. याचं कारण आहे महाराज, प्रपंचातून मुक्ती मिळवायची असेल तर महाराज त्याचा लाभ एवढाच आहे की त्याला विचार करावा लागतो. विचार केल्याशिवाय प्रपंचातून निवृत्ती होत नाही. माणसं रात्रंदिवस संसार करते. तो ज्ञानोबरायांचे एक प्रमाण आहे, सायास करीशी प्रपंच दिनानिशी हरीशी न भजेसी कोण्या गुणे. देवाला महाराज भजन करायला माणसाला वेळ नाही महाराज. देवानं नरदेह दिला भजना करता, माणसं त्याचा वापर फक्त गुरुजी भोजना करता करतात महाराज. काय देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. माणसं म्हणतात फक्त हा भोजना करता मिळालाय का काय? काय काय ठिकाणी माणसं महाराज भोजना करताच वापर करतात. देव हा देह मिळालेला भोजना करताच आहे. ऐका, काय काय ठिकाणी महाराज जर चांगली पंगत असेल, मालक चांगला असेल, चांगला घर मोठ्या घरातला मालक असेल तर ऐका, ते जर पंगत चांगली असेल, गुलाबजाम असतील, बासुंदी असतील, 4-5 पक्वान्न 4-4 प्रकारची महाराज त्या ठिकाणी काय असतील, श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. महाराज श्री बालाजीचा बेत असेल तर अशा वेळेस श्लोक म्हणण्याची पद्धत वेगळी असते. जरा कशी श्लोक म्हणण्याची पद्धत वेगळी असते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, त्या ताटाकडे हात करून, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. कशात? पक्वानं बघून, ताटातले बघून. आणि महाराज एखादा गरीब महाराज एखादा मालक असेल आणि त्याच्या घरी पंगत असेल, त्यानं नुसतं महाराज बेसन भाकरी केली असेल तर श्लोक ठरलेला आहे गुरुजी, श्लोक ठरलेला आहे. त्या मालकाकडे हात करणार महाराज, अरे रावणा राज्य गंभीर केले. माणसानं फक्त हा भोजना करता वापर केला महाराज. हा नरदेह भजना करता दिलेला आहे, भजना करता मिळालेला नरदेह महाराज. माणूस त्याचा वापर भजना करता कळत. हा जीव दिला दान करीन तयाचे चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. हा जीव दिला दान करीन चिंतन, जीवन नारायण हा जीव दिला दान करीन तयाचे चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तया. दिला दान तयाचे चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तया. देवानं नरदेह दिला भजना करता महाराज, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण मी गायीन गुण तयाचे. हा म्हणून हा नरदेह भजना करता मिळालाय, हा संसार करण्याकरता मिळालेला नाही. मग महाराज तुम्ही म्हणाला संसार सोडून द्यायचा आहे का? संसार सोडायचा का? नाही महाराज, संसार सोडावा कोणत्याही साधू संतांना सांगितलेलं नाही. तुम्ही गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, एकाही संत महात्म्याने महाराज त्या ठिकाणी संसार सोडा म्हणून सांगितलेलं नाही. तर संसारापासून मुक्तता मिळावी याचा प्रयत्न करावा. ऐका, जसं कमळ कुठं राहतं महाराज? कमळ चिखलामध्ये, पाण्यामध्ये कमळ राहतं. कमळाचं जीवन हे पाण्याविना शून्य आहे.
कमळ जर पाण्यातून बाहेर काढलं तर ते परत जगू शकत नाही, कोमेजून जातं कमळ. तसं महाराज पण लक्षात घ्या, त्या कमळाकडे लक्षपूर्वक बघा. कमळ पाण्यात असतं पण पाण्याचा स्पर्श कमळाला होत नाही. महाराज काय म्हणतो मी ऐका, कमळ पाण्यात असतं पण पाण्याचा स्पर्श कमळाला होत नाही. महाराज आपण संसारात तसंच राहिलं पाहिजे. संसारात राहायचंय पण संसाराचा वारा लागला नाही पाहिजे. महाराज संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणून संसारात तसं राहायचंय महाराज. मग तुम्ही संसार सोडायचा नाही, मग काय करायचं? भाकरी करताय, महिला मंडळी भाकरी करताय, भाकरी करताना काय म्हणायचंय? राम राम म्हणायचंय. फक्त तुम्ही रानात जाताय, रानात गेला का महाराज नांगर हाणताना राम राम म्हणायचंय. एखाद्या कंपनीत आहे, कंपनीत काम करत असताना राम राम म्हणायचंय. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. लक्षपूर्वक ऐका कीर्तन, बघा तुम्हाला समजल कीर्तन. सुंदर कीर्तन आहे, बघा का. कामात असताना राम म्हणायचंय, बाकी काय करायचं नाही. बाकी काय अट्टास करावा लागत नाही. तुम्हाला कुठं तीर्थयात्रा करायला सांगत नाही, कुठं महाराज चारधाम यात्रा करायला सांगत नाही. फक्त काम करताना राम म्हणायचं आहे. त्या संसारातून मुक्तता मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुसरा लाभ आहे विचाराचा, तो म्हणजे संसारातून निवृत्ती आहे महाराज. तिसरी गोष्ट आहे अहंकारातून मुक्तता होते. अहंकार झाला, कितीही मोठे महाराज महाराज झाला तुम्ही, आणि तुमच्या म पोटी आला किंवा गर्व पोटी आला का महाराज काय होतं? शून्य होता, शून्य. नवल अहंकाराची गोटी, विशेष लगे अज्ञानाचे पाटी, सज्ञानाचे झोंबे कंटी, नाना संकटे नाचवी. अहंकार झाला का महाराज त्याला काय होतं? किती जरी मोठा झाला तरी महाराज तो शून्य असतो. तुकोबरायचं एक प्रमाण आहे, अहंकार गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. जास्त लांबवत बसायचं नाही का. जिथल्या तिथं गुरुजीने प्रमाण दिलं बघा. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बाकी फपट बसायला सांगण्याची गरज नाही, प्रमाणावरती बोलायचं आहे का. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव होतो महाराज कधी? अहंकार गेला तर. आणि जर अहंकार झाला, कितीही मोठा महाराज झाला आणि अहंकार पोटे असेल, कुत्र विचारत नाही महाराज. ऐका, लक्षात घ्या. तुम्ही कितीही मोठे व्हा, अहंकार असेल तुमच्या पोटी तर महाराज कोणी विचारत नाही. म्हणून तिसरा विचाराचा फायदा आहे तो म्हणजे अहंकारातून मुक्तता होते. चौथा फायदा आहे महाराज विचाराचा. चौथा फायदा म्हणजे कोणता? तर मायेतून मायेच्या पाशातून महाराज निघता येतं. माया ही वाईट आहे महाराज, माया फार वाईट आहे. भल्या भल्यांना मायेनं अडकवले महाराज. ऐका, तुकोबरायचं गोड प्रकरण आहे महाराज. तुकोबरायचं आवाज चालली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. आता पंढरपूरला लोक जात आहेत महाराज, हौशे गौशे नवशे सगळे पंढरपूरला जातील. तुकोबरायचं गोड प्रमाण आहे. आवाज चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. ही माया कशी अडकवते बघा. माया. एक सासूबाई महाराज कुठे निघाली? पंढरपूरला निघाली. पंढरपूरला. आणि पंढरपूरला जात असताना वेशीपासून परत माघारी घरी आली. वेशीपासून माघारी आली आणि माघारी आल्यानंतर सुनबाईला म्हणते, सुनबाई परियेसे सुनबाई नको वेचू दूध दही. सुनबाईला म्हणते, वेशीपासून दिंडी वेशीपर्यंत गेली, पंढरपूरला चालले सासूबाई आणि तिथून माघारी आली. सुनबाईला म्हणती, मी पंढरपुरात आल्याशिवाय हे दही दूध कुणाला देऊ नकोस. बघा माया किती. पंढरपूरला चाललेली परत माघारी येऊन सांगते सुनबाईला की माझ्याशिवाय हे दही दूध कुणाला देऊ नको. सुनबाई म्हटली, सासूबाई तुम्ही पंढरपूरला गेलताना, तुम्ही पंढरपूरला जा, मी कोणालाही दही दूध देणार नाही. सासूबाई परत पंढरपूरच्या दिशेने गेली. बघा, थोड्या वेळानं वेशीच्या बाहेर दिंडी गेली आणि तिथे एक हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या पुढे दिंडी थांबली आणि वारकरी भजन करायला लागली. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता,
काय भक्तीच्या त्या वाटा. भजन करतात एवढ्याच सासूबाई परत माघारी घरी आली महाराज. मी काय सांगतो बघा, माया कशी वेडा घालते बघा. सासूबाई भजन चालू आहे, अभंग होतोय तोपर्यंत परत घरी आली आणि परत सुनबाईला म्हणते, सुनबाई माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. कलवडू म्हणजे काय महाराज? पूर्वीच्या काळी महिला मंडळी, आता जुन्या महिला, त्या गौऱ्याच्या महाराज काय करायचे, त्याला कलवडू म्हणायचं. कलवडू गौऱ्या थापायच्या शेणाच्या, आणि गौऱ्याचा ते कलवडू असायचा महाराज. ते पावसाळ्याच्या दिवसात कामी यायचा. कलवडू त्याला म्हणतात, कलवडू. सुनबाईला म्हणते, सुनबाई अगं मी पंढरपुरातून माघारी आल्याशिवाय हा कलवडू फोडू नको, या कलवडूला हात लावू नको. सुनबाई म्हणते, काही काळजी करू नका आत्याबाई, तुम्ही पंढरपूरची वारी करून या, तुम्हाला शेवटी जाताना हेच उपयोगी पडणार आहे. मी कशाला त्याला फोडतीये. लक्षात घ्या, ही माय आहे महाराज. ते प्रकरण फार गोड आहे. तुकोबऱ्यांचा गाथा चाळा, त्यात फार गोड प्रकरण आहे. परियसी सुनबाई असं त्याचं सुरुवात आहे. फार गोड प्रकरण आहे. म्हणून ही माया महाराज माणसाला अडकवते. म्हणून विचाराचा चौथा फायदा आहे महाराज, मायेतून मुक्तता होते. आणि पाचवा सर्वात शेवटचा फायदा महाराज विचाराचा एवढाच आहे की मृत्यूच्या दाढेतून सुद्धा वाचता येतं महाराज. म्हणून विचार माणसाने करावा महाराज. आता मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही. मरण ही अटळ गोष्ट आहे महाराज. मरण कोणाला चुकवता येत नाही महाराज. ऐका, एका गजलकारांनी सुंदर गजल लिहिली महाराज. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है महाराज. मरण ही अटळ गोष्ट आहे. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक रचित एक गाणं आहे गुरुजी बघा. खाली करा घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे. ऐका, मरण ही अटळ गोष्ट आहे. मरण कोणालाही चुकवता येत नाही. मला सांगा बाबा, माझ्या पुढे आता तुम्ही चष्मा घातलेले, ऐका येते ना? ऐका, मला सांगा, माझं तुमचं काय वैर नाही, बांधायला बांध नाही. माझं 80 किलोमीटर लांब गाव आहे इथून. ऐका, आपलं काय वैर आहे का? काही नाही. एक वारकरी म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला सांगा, तुमचे वडील आता जिवंत आहेत का? हा, वडील जिवंत नाहीत, मग पंजोबा तर असतील. पंजोबा नाहीत ना, मग खापर पंजोबा नाही. ऐका, मला सांगायचं काय, लक्षपूर्वक ऐका. ज्या अर्थी खापर पंजोबा जिवंत नाहीत, त्या अर्थी पंजोबा सुद्धा जिवंत राहिले नाहीत. पंजोबा नाहीत त्या अर्थी तुमचे आजोबा सुद्धा जिवंत नाहीत. आजोबा नाहीत त्या अर्थी वडील सुद्धा जिवंत नाहीत. वडील नाहीत त्या अर्थी राग येऊ देऊ नका, तुम्ही सुद्धा जिवंत राहणार नाही. तुम्ही नाही म्हणजे मी सुद्धा इथं राहायला आलो नाही. मला सांगायचं प्रमाण एक आहे तुकोबऱ्यांचं, नाथ महाराजांचं गोड प्रमाण आहे. नाथ महाराज सांगतात, कोण कोण गेलं महाराज, प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज. आजा गेला पंजा गेला, बाप मसना नेला. आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना नेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोय तैसा झाला. 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 उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. 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 आता मेला बंदा मेला, बाप बसला मेला.
एकदा नातू बंधू तोही तैसा झाला एकदा नातू बंधू तोही तैसा झाला महाराज मला सांगायचं एक ऐका आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला मरणी अटळ गोष्ट आहे प्रत्येकाला मरायचं तुको बरायचं अजून एक प्रमाण आहे महाराज देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार काळ प्रत्येकाला ग्रासलेला आहे प्रत्येकाला घेऊन जाणार आहे तरी सुद्धा महाराज अमरापूर मधल्या माणसाला वाटते आम्ही अमर तुला काही पाजत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंच रहेगा उड़ जाएगा एक दिन पंच रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तुला काही पाजत करले तू राख करे रखवाली तुला काही पाजत करले तू राख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा महाराज ही कव्वाली सुंदर आहे तुला की पाजत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली राहणार आहे महाराज कसा आपण म्हणतोय मी कमवले बंगला माझा आहे गाडी माझे हे सगळं माझं आहे काय काय ठिकाणी आपण महाराज कीर्तनाला जातो काय काय ठिकाणी आम्हाला अनुभव येतो महाराज घरात न्यायच्या अगोदर आम्हाला दारात उभा करतात महाराज आणि दारातनं सांगतात या बाबळीच्या झाडापासून ते त्या बाबळीच्या झाडापर्यंत पठ्याच आहे काय म्हणतात पठ्याच कमवले पठ्यानं कमवलंय सगळं बापाचं काही नाही मी कमवलंय हे आम्हाला छाती टोकून सांगतात माणसं का पण हे राहणार आहे का हो हे राहणार नाही शेवटी जाताना सुद्धा महाराज ठोकळा जे लावतात ना कपाळाला तो पाहुण्याचा आहे स्वतःचा नाही महाराज म्हणून लक्षात ठेवा मरण ही अटळ गोष्ट आहे ती प्रत्येकाला येणार आहे पण अमरापूर मधल्या माणसाला मी मगाशी सांगत होतो अमर राहायचं असं वाटतंय महाराज आम्ही अमर राहण्याकरता आलोय पण तुमच्या गावात सुद्धा यम आला होता यम आता कोणाच्या घरी आला होता लगेच सांगणार नाही माझं कीर्तन सोडून त्याच्या घरी जाचाल तुम्ही तुमच्या गावात यम आला होता बघा आणि यम आल्यानंतर त्यानं येताना 100 लोकांच्या नावाची यादी आणली होती मी जाताना नाव सांगेन त्यांचं ऐका 100 लोकांच्या नावाची यादी आणली गुरुजी आणि 100 लोकांच्या नावाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव हे अमरापूर मधल्या माणसाचं आहे लक्षात घ्या आणि नाव बघितल्याबरोबर यम महाराज त्याच्या वाहनावरती बसून त्या घराच्या पुढे आल्याबरोबर त्यानं दरवाजा वाजवला काय केला दरवाजा वाजवल्याबरोबर माणसानं दरवाजा उघडल्याबरोबर बघितलं तर समोर यम आहे आता यमाला बघितल्यानंतर चांगले चांगले घाबरतात महाराज आता यानं पण घाबरायचं का नाही हा अमरापूर मधला माणूस आहे हा घाबरला म्हणजे अमरापूर मधली माणसं घाबरत नाही ऐका तो माणूस घाबरला नसल्या कारणानं त्यानं यमाला जेर घातला जे हरी काय यानं केलं यम म्हटला काय नाही तुझ्या नावाचं वॉरंट निघले काय म्हटले माझ्या खिशात 100 लोकांची नावाची यादी त्यात पहिल्या क्रमांकाचं नाव तुझं आहे मी आज तुला नेण्याकरता आलोय अमरापूर मधला माणूस आहे महाराज अमरापूर मधली माणसं हुशार आहेत यमाला सुद्धा फसवायला मागं पुढे बघत नाहीत बघा त्या माणसानं काय केलं यमाला म्हटलंय मला न्यायला चालाय ना तुम्ही माझ्या घरी पाहुणे आलाय माझ्या दारात उभा आहे तुम्ही यम जरी असला तर आमच्या घराचा रीतरिवाज आहे आमच्या भारताची एक संस्कृती आहे की पाहुणा घरी आला की त्याला महाराज चहा पाणी केल्याशिवाय पाठवायचं नाही तुम्ही पाहुणा आलाय ना चला घरात घेतलं महाराज यमाला खाटावरती बसवलं आणि बसवल्यानंतर विचारलं तुम्हाला काय देऊ चहा देऊ कॉफी देऊ दूध देऊ का सुंदर असं फ्रीज मध्ये ठेवलेला ताकाचा तांब्या आहे ताक देऊ आता यम म्हटलं मी एवढं लांबून आलोय ताकाचा तांब्या भरून ठेवलाय म्हणतो तर थंडगार ताक घेऊन ये आता हा माणूस घरात गेला माणूस कुठला आहे लक्षात ठेवा फक्त कुठला आहे अमरापुरातला माणूस आहे लक्षात ठेवा आणि महाराज तो आत गेला फ्रीज उघडला फ्रीज मधून ताकाचा तांब्या भरून घेतला आणि ताकाचा तांब्या घेत असताना डोक्यात कल्पना आली की विट्याच्या बाजारातून एक उंदीर मारण्याचं औषध आणलेलं आहे काय घरामध्ये उंदीर मारण्याचं औषध आणलेलं आहे काय करायचंय आपलं मरण चुकवायचंय यादीवरचं पहिल्या क्रमांकाचं नाव खोडून टाकायचंय काय केलं पाहिजे यमाला बेशुद्ध केलं पाहिजे महाराज विट्याच्या बाजारातून आणलेलं ते उंदीराचं औषध त्यानं ते फोडली पुडी ताकाच्या तांब्यात ओतली आणि ताक सुंदर असं ढवळून यमाच्या हातात तांब्या दिला
तांब्या दिल्याबरोबर यमानं घटा पिऊन घेतला. पिल्याबरोबर 5 मिनिटात यमाला बेशुद्ध झाला यम महाराज, शुद्ध राहिली नाही. आणि बेशुद्ध झालेला यम बघितला अमरापूरमधल्या माणसानं. ऐका, त्यानं त्या खिशामध्ये हात घातला यमाच्या, ती यादी बाहेर काढून घेतली, पहिल्या क्रमांकाचं नाव वाचलं, घरातला पेन घेतला, पेनानं ते नाव खोडून टाकलं. काय केलं? नाव खोडून टाकलं. पण म्हटलं यादीवरती आपलं नाव आहे, यम आपल्या घरी आलाय त्यावरती आपल्याला यम घेऊन जाणार आहे, यादीवरचं नाव आपण खोडून टाकले. यादीवरती नाव यमाला दिसलं पाहिजे म्हणून काय केलं, पहिल्या क्रमांकाचं नाव खोडलं होतं, पण आता सर्वात खाली नेऊन नाव टाकलं महाराज. 100 क्रमांकाला नाव टाकलं. 100 लोकांची नाव आहेत ना, त्यात सर्वात खाली नाव टाकलं. आता म्हटलं यम आपल्याकडे 2 वर्ष येणार नाही, वरची नावं संपेपर्यंत यम येणार नाही. आणि त्या आनंदात तो माणूस बसला. माणूस लक्षात ठेवा कुठला आहे, फक्त अमरापुरातला आहे. हा, आणि महाराज ती यादी त्यानं खिशात ठेवली यमाच्या आणि निवांत आनंदात बसला महाराज. आणि बसला असताना त्याला वाटलं आपण मरण चुकवलं, आपलं मरण आपल्या हातानं चुकवलं वाटलं. 1 तासभर यमाची झोप झाली, गाढ झोप झाली आणि यम शुद्धीत आला, जागा झाला. जागा झालेला यम इतका प्रसन्न झाला आणि त्या अमरापूरमधल्या माणसाला म्हणतो, राजा आजपर्यंत मी बऱ्याच जणांच्या घरी गेलो, बऱ्याच जणांना घेऊन गेलो, पण मला इतका थकवा आला होता, तुझ्या घरी आलो आणि तुझ्या घरी आल्यानंतर मला सुंदर असा ताकाचा तांब्या प्यायला दिला. ताक पिल्यानंतर माझा सर्व थकवा निघून गेला. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय म्हटला? मी तुझ्यावर इतका प्रसन्न आहे. माझ्या खिशात 100 लोकांच्या नावाची यादी आहे, त्यात पहिल्या क्रमांकाचं नाव तुझं आहे. मी यादीला आता पहिल्यापासून सुरुवात करणार होतो, पण लक्षात घे राजा, तू मला ताक दिलं, माझा पूर्ण थकवा घालवला, त्याच्यामुळे मी यादीला आता पहिल्यापासून नाही, आता यादीला मी खालून सुरुवात करणार आहे. कळते ना कीर्तन माझं? सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे महाराज, तो माणूस काय अमरापूरमधला नाहीये किंवा यमाचा माझा काय कॉन्टॅक्ट नंबर नाहीये महाराज. सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वाटतं मी अमर राहण्याकरता इथं आलोय, माझा मुक्काम इथला संपणार नाही असं वाटतं महाराज. पण मरण ही अटळ गोष्ट आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे महाराज. पण मरण येत असताना तुकोबाराय म्हणतात, मरणापासून सुटका करायची असेल तर त्या माणसानं विचार केला पाहिजे महाराज. म्हणून हे विचाराचे 5 फायदे तुकोबारायांनी सांगितलेत महाराज. विठाल विठाल म्हणून मरण जरी अटळ गोष्ट असली, मरण ही अटळ गोष्ट आहे महाराज, कारण हा नाशिवंत देह आहे, हा जाणार आहे. तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ. आईच्या घात तुकाळ सावधान, आईच्या घात तुकाळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आईच्या घात तुकाळ सावधान, आईच्या घात तुकाळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तुकोबाराय म्हणतात विचार केल्यानंतर 5 फायदे, त्यातला शेवटचा फायदा आहे महाराज, मरणापासून महाराज काय होतं, मुक्ती मिळते. जन्म मरणाचा फेरा संपला जातो महाराज. हा नरदेह जरी जाणार असला तरी तुकोबाराय म्हणतात त्याचा विचार कोणता करायचा. आता ऐका, कैलासवासी बाळासो अण्णा मोरे भाऊ, हे भाऊ गेलेले आहेत महाराज, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, हे निघून गेलेत. आज त्यांचा फोटो आपल्या पाठीमागे लागलेला आहे. लक्षात घ्या, आजचं कीर्तन कशा करता असतं बघा, विचार करायला मी तुम्हाला सांगतोय. तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणाला विचार करायचा आहे. कोणता? तर नाशिवंत देह जाणार सकळ. जसे महाराज भाऊ निघून गेलेले आहेत, यांचा फोटो आज आपल्या पाठीमागे लागलेला आहे. प्रत्येकाने आपण सुद्धा असा विचार केला पाहिजे, उद्या कधीही आपला फोटो या बॅनरमध्ये लागू शकतो. हा सर्वांनी विचार केला पाहिजे. उद्या कोणाचाही फोटो याच्यामध्ये लागू शकतो महाराज. का? तर हा नाशिवंत देह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग या काळाच्या तावडीतून वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात ऐका,
त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. ते नामस्मरण करत असाल तर तुम्ही या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकणार आहे महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम. महाराज बघ त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं आहे. आपल्याकडे फक्त 10 मिनिटं उरलेली आहेत. 10 मिनिटांमध्ये आपल्याला थोडंसं श्राद्धपर बोलणं गरजेचं आहे. समाज प्रबोधनपर बोलणं गरजेचं आहे. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने भजन करा आणि प्रामाणिकपणे हाताने टाळी मुखाने भजन करा बरं का. कारण सगळं मी जरी बघत नसलो तर त्यो बघणार आहे. म्हणून सर्वांनी नामस्मरण करा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी 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 वाजवा. जय विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कमरधारी विठ्ठल रखुमाई टाळी वाजवा. टाळी महिला म्हणते टाळी वाजवा. वाजवा टाळी. फुटली तर फुटू दे. टाळी थांबवा. आता टाळ कशी वाजतात बघा. पकवास आता टाळीचा आवाज आला पाहिजे. टाळ टाळ पकवास टाळी टाळ पकवास टाळी टाळ पकवास टाळी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून हा नरदेह जाणार आहे महाराज. एक ना एक दिवसाला महाराज पूर्णविराम मिळणार आहे. पण जात असताना हा नरदेह कोणाच्या संगतीत घालावला पाहिजे महाराज तुकोबाराय सांगतात. संत समागमी धरावी आवडी 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 समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार हा नरदेह महाराज संतांच्या संगतीमध्ये गेला पाहिजे. ऐका या माणसाच्या नरदेहाला फक्त संगत आणि पंगत चांगली असेल तर महाराज हा नरदेह काय होऊ शकतो. महाराज लाभ आहे याला कोणता. चांगली संगत पाहिजे आणि चांगली पंगत पाहिजे. तुमची पंगत जशी असेल तसे तुमचे विचार घडत असतात. तुम्ही जर धाब्यावर जेवत असाल तर तुमचे विचार तसेच होणार आहेत महाराज. तुम्ही जर महाराज शुद्ध काय म्हणतात त्याला शुद्ध प्युअर व्हेज म्हणतात का नाही. प्युअर व्हेज मी घरचं म्हणतोय हॉटेलचं नाही. ऐका जर शुद्ध जेवण करत असाल शुद्ध आहार तुमचा असेल तर तुमची बुद्धी सुद्धा तशी होत असते. तसं महाराज तुम्ही कोणाच्या संगतीत राहता त्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. बैसता चोराचे संगती तैशीच होय बुद्धी देखता चिंदी मन धावे.
तुम्ही जर चोराच्या संग आता चोराचा लय कालवा आहे महाराज आमच्याकडं रात्री ड्रोन फिरत होते आमच्या गावावरती चोराचा लय कालवा आहे महाराज चोराच्या संगतीत तुम्ही बसला तर तशीच तुमची बुद्धी होणार तुकोबराय म्हणतात देखता चिंदी मन धावे चिंदी जरी बघितलं तरी तुमचं मन तिकडे धावणार महाराज का कारण तुमची संगत चोरायची आहे महाराज पण तुमची जर संगत संतांची असेल तर महाराज नक्कीच तुम्हाला देवाजवळ जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही म्हणून संगत संतों की करले तेरी अच्छी बनी म्हणून संतांची संगत करायची बर संतांची संगत केली तुकोबराय म्हणतात हे सगळं मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर या डोळ्यात जो धूर साचलेला आहे काय धूर साचलेला हा धूर अगोदर तुम्ही काढला पाहिजे काय तुका म्हणे लोकीच्या व्यवहार तुका म्हणे लोकीच्या व्यवहार लोकीच्या व्यवहार तुका म्हणे
तुकोबाराय विचार करायला सांगतात महाराज. कोणता? तर डोळ्यातून धूर काढायला सांगतात. कोणता? ऐका, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे किंवा नका डोळे धुरे भरून राहो. या इह लोकातल्या धुरामध्ये तुमचे डोळे महाराज काय करून घेऊ नका. डोळ्यात धूर भरलेला आहे, तो धूर बाजूला काढा. तुकोबाराय सुंदर असा या अभंगाच्या माध्यमातून माणसाला क्षणोक्षणाला विचार करायला सांगतात. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा आहे त्याच्यावरती बोलणं हे एक महाराजांचं कर्तव्य असतं महाराज. कारण एवढा मोठा अट्टहास करणं, एवढी लोक जमवणं, कीर्तन ठेवणं, गायक वादक बोलवणं ही सोपी गोष्ट नाही. हा अट्टहास फार महत्त्वाचा असतो. बघा, आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही महाराज, पण कुठं तीळ मात्र तरी आपण त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे कारण त्यांनी आपल्यासाठी एवढं विश्व तयार करून ठेवलं, आपण त्यांचं पुण्यस्मरण घालतो म्हणजे आपण काही त्यांच्यावर मोठा उपकार करत नाही महाराज. पण ऐका, त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा महाराज. ऐका, थोडंसं समाज प्रबोधनपर मी बोलणार आहे. बघा, तुम्ही म्हणाल महाराज लोक अख्ख्या महाराष्ट्रभर सांगत असतात आईची सेवा करा, बापाची सेवा करा. हे सांगणं का गरजेचं आहे? का सांगणं गरजेचं आहे? बघा, त्याचं कारण काय आहे महाराज? काय काय लोक महाराज आई बापाला वृद्धाश्रमात ठेवतात आणि घरामध्ये कुत्रं पाळतात. काय पाळतात? कुत्रं पाळतात. घरात चांगलं कुत्रं पाळायचं 10, 15, 20 लाखाचं म्हणतात महाराज. चांगलं पाळायचं कुत्रं. त्या कुत्र्याचे लाड किती असतात बघा. त्याला खायला वेगळा आहे, त्याला साबण वेगळे, त्याला आंघोळीला पाणी वेगळं आहे, त्याला टॉवेल वेगळा आहे, त्याला राहायला घर वेगळं आहे. कुत्र्याला, कोणाला? कुत्र्याला. पण आई बापाला कुठं ठेवायचं महाराज? वृद्धाश्रमात ठेवायचं, कुठं गोठ्यात आई बापाला ठेवायचं. ही आत्ताची पिढी महाराज. हल्ली सुद्धा अशी लोक आहेत, नाही म्हणता येत नाही. जर नसते तर वृद्धाश्रम एवढी भरली नसती महाराज. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आई बापाला गोट्यात ठेवायचं आणि कुत्र्याचा लाड करायचा महाराज. बरं, एवढ्या नाही थांबत ते. कुत्र्याला 4 चाकी गाडीमध्ये पुढं बसवायचं. कुठं? 4 चाकी गाडीमध्ये शेजारच्या शीटवरती बसवायचं आणि त्या कुत्र्याच्या शेजारी हे कुत्रं बसतं महाराज गाडी चालवायला. ऐका, चालवायला गाडी बसतं आणि त्या कुत्र्याला गावातून सगळ्या महाराज राऊंड मारून आणतं, घरी आणतं. त्याला खायला वेगळं आहे, साबण वेगळं आहे, पाणी वेगळं आहे. ऐका, पण ऐका, कुत्र्याचा एक स्वभाव आहे. कुत्र्याचा कितीही लाड करा तुम्ही, कुत्र्याचा एक स्वभाव आहे. चावणं हा कुत्र्याचा स्वभाव आहे. आई बापाचा एक स्वभाव आहे महाराज. आई बापाला तुम्ही गोठ्यात ठेवा. मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐका. आई बापाला गोठ्यात ठेवा, कुत्र्याला तुम्ही महाराज चांगल्या गाडीत एसीत फिरवा. चावल्याशिवाय राहत नाही, त्याचा स्वभाव आहे. आई वडिलाला गोठ्यात ठेवा, नाहीतर वृद्धाश्रमात ठेवा. तुम्ही जर चांगल्या कामा करता निघाला आणि गाडीवरती बसला तर ते आईबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हा आई बापाचा स्वभाव आहे महाराज. हा आई बापाचा स्वभाव आहे महाराज. म्हणून आईबाप, ज्याला हात नसेल त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नसेल त्याला विचारा पायाची किंमत काय असते. ज्याला डोळा नसेल त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते मायबाप. आणि ज्याला महाराज आई बाप नसतील त्याला विचारा आई बापाची किंमत काय असते महाराज. साने गुरुजी उगाच नाही म्हटले महाराज, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, समजून उमजून वेड्या तू होऊ नको विचारी. महाराज आई बापाचं काय असतं, किती ऋण असतं आपल्यावरती. बघा, आई कोण असते हो? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ, जगातलं पहिले विद्यापीठ म्हणजे आई असते महाराज. आई कोण असते? आई ही आईच असते. नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. तिला आई म्हणतात महाराज. तिला आई म्हणतात महाराज. डोंगराड गेलेला सूर्य उद्या कदाचित तुम्हाला पुन्हा दिसेल महाराज डोळ्याने, पण मातेड गेलेली आई आणि बाप परत दिसत नाही. आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे महाराज. बापाला कमी लेखू नका. काही लोक महाराज बापावर अनेक बोलतात महाराज. बाप म्हणजे पेताडा, गांजाडा, दारुडा, बेवडा. पण बाप बघायचा असेल तर बाप सुद्धा बघा. या घराला किंमत असेल बापाची महाराज. बाप गेल्यानंतर बापाचं दुःख काय असतं लक्षात घ्या. तुमच्या दारापुढं जर बापाची चप्पल असेल ना तर त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो. आणि दारात चप्पल नसू द्या बापाची,
त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा वेगळा असतो. मग दारापुढं बापाची चप्पल असेल तर त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा रुबाबदार असतो माणसाचा, फार रुबाबदार असतो महाराज. बाप घरात असणं हे महाराज अस्तित्व आहे त्या घराचं. म्हणून बाप बघायचा असेल तर एखादा नारळ हातात घ्या. तो नारळ दिसायला वरून कठीण आहे, अतिशय कठीण दिसतो नारळ, पण फोडल्यानंतर अमृतासारखं पाणी बाहेर येतं, त्याला बाप म्हणतात महाराज. बाप सुद्धा दिसायला आपल्याला कठीण दिसतो, निष्ठुर दिसतो, कठोर दिसतो, पण ऐका, बापाच्या अंतकरणात जर वाकून बघितलं तर बाप हा मायेनं भरलेला असतो महाराज. लेकीचं सर्वात जास्त प्रेम कोणावरती असतो? लेकीचं सर्वात जास्त प्रेम हे बापावरती असतं. एखादी लेक सासरी नांदू द्या महाराज, आणि सासरी नांदून आपल्या माहेरला आली ना, तर त्या माहेर आल्यानंतर पहिल्यांदा भेट घेते ती आईची घेत नाही महाराज भेट. तिचा जास्त ओढ महाराज कोणाकडे असते तर ती बापाकडे असते. का? तर बाप हे लेकीचं महाराज आवडतं महाराज असतं, व्यक्तिमत्व असतं. कारण बापानं तिला चांगलं शिकवलेलं असतं, लेकीला चांगलं जगायला शिकवलेलं असतं. माहेरामध्ये सासरी गेल्यानंतर कसं वागायचं असतं हे बापानं चांगलं सांगितलेलं असतं बघा. कारण लेक जर चुकली तर ती किंमत बापाची जात असते, बापाला खाली मान घालावी लागते. म्हणून बापाकडे लेकीचा जास्त ओढा असतो. एका मुलानं आपल्या आईला प्रश्न केला, आई, उद्या कदाचित माझा एखादा डोळा गेला तर तू माझ्या करता काय करशील? राजा, आई म्हणते, राजा अरे असा प्रश्न करू नकोस, माझं वय जास्त आहे, एखाद्या वेळेस माझा डोळा जाईल पण तुझा डोळा जाणार नाही. राजा ऐक, मी तुला एक प्रश्न करते, राजा ऐक, उद्या कदाचित जर माझा एखादा डोळा गेला तर तू माझा मुलगा आहे, माझ्या करता काय करशील? मुलगा म्हणता, आई अगं मी तुला तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईन, पण तुझ्या डोळ्यावरती उपचार केल्याशिवाय मी तुला घरी आणणार नाही. आई म्हणते, राजा नाही तालुक्याच्या दवाखान्यात माझा उपचार झाला तर काय करशील? मुलगा म्हणतो, मी तुला जिल्ह्याच्या दवाखान्यात घेऊन जाईन, पण तुझ्या डोळ्याचा उपचार केल्याशिवाय घरी आणणार नाही. मुलगा म्हणतो, आई म्हणते, राजा नाही जिल्ह्याच्या दवाखान्यात उपचार झाला तर काय करशील? मुलगा म्हणतो, अगं आई, तुझ्या डोळ्याचा उपचार करण्याकरता मी आहे तेवढी सगळी जमीन विकून टाकेन, सावकाराकडून कर्ज काढेन, पण तुझ्या डोळ्याचा उपचार करण्याकरता मुंबईसारख्या पुण्यासारख्या चांगल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईन, पण तुझ्या डोळ्यावरती उपचार केल्याशिवाय मी घरी आणणार नाही. आतापर्यंत आई प्रश्न विचारायची, मुलगा उत्तर द्यायचा. मुलगा म्हटला, बाद झाला आई, तुझा डोळा अजून गेलेला नाही तरी सुद्धा तू मला प्रश्न करते. मला सांग, मी पहिला प्रश्न मी विचारला होता, उद्या कदाचित माझाच एखादा डोळा गेला तर तू माझी आई आहे, आणि आई या नात्यानं माझ्याकरता काय करशील? त्या आईनं दिलेलं फार उत्तर गोड आहे, लक्षपूर्वक ऐका आणि घरी घेऊन जा. आई म्हणते, राजा उद्या जर कदाचित तुझा डोळा गेला तर मी गाव सोडून बाहेर गेलेली नाही, मी सुशिक्षित नाही, मी अशिक्षित आहे, मला फारसं ज्ञान नाही, मी फार शिकलेलं नाही, बाहेर कुठे गेलेलं नाही राजा, पण उद्या कदाचित तुझा एखादा डोळा गेला तर मी तुला तालुक्याला घेऊन नाही जाऊ शकत, मी जिल्ह्याला तुला घेऊन जाऊ नाही शकत, मी मुंबईसारख्या पुण्यासारख्या चांगल्या मोठ्या दवाखान्यात नाही रे राजा तुला घेऊन जाऊ शकत. पण ऐक ना राजा, उद्या जर कदाचित तुझा डोळा गेला आणि तुझ्या ठिकाणी जर कोणाचा डोळा बसवायचा असेल तर त्या ठिकाणी मी माझा पहिला डोळा काढून तुला देईन, पण तुझा डोळा जाऊ देणार नाही. याला आईचं प्रेम म्हणायचं महाराज, याला आईचं प्रेम म्हणायचं. आणि बापाचं प्रेम आपल्यावरती किती असतं महाराज? बाप करी जोडी लेकुराची ओढी. लेकरानं चांगलं जगावं, रुबाबात जगावं, लेकरानं मोठं व्हावं, ही फक्त बापच करू शकतो. जगामध्ये स्पर्धक इतके आहेत महाराज, तुमच्या घराच्या शेजारी स्पर्धक आहे, तुम्ही मोठं होऊ नये म्हणून. तुमच्या घराच्या शेजारी स्पर्धक आहे, एखाद्यानं बंगला बांधायला काढला ना, इकडच्याच्या पोटात दुखतं महाराज, शेजारच्या पोटात दुखतं. पण तुम्ही जर एखादं मोठं कार्य केलं ना महाराज, तर तुमच्या बापाचं अंतकरण भरून येतं महाराज. का? कारण बापालाच वाटतं माझ्या मुलानं माझ्यापेक्षाही मोठं व्हावं, हे बापाचं अंतकरण आहे. म्हणून महाराज, आई बाप कळणं ही सोपी गोष्ट नाही महाराज. एक गाणं आहे महाराज, सुंदर, सर्वांनी ऐकलेलं गाणं आहे महाराज. आई वडील माझे थोर, आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवना तार. आई माझी मायेचा सागर, तुला तिने जीवना तार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, साच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाकार. आई वडिलांनी आपल्यासाठी फार केलेलं
केलं असतं महाराज, म्हणून हे कार्यक्रम त्यांच्याकरता करायचे असते, त्या ऋणातून मुक्त होण्याकरता करायचे असतील. आईनं आपल्यासाठी फार दिलं, बापानं आपल्यासाठी फार दिलं म्हणून हे कार्यक्रम करायचे नाहीत महाराज, केवळ त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता करायचं महाराज. आईनं कष्ट किती भोगला आपल्याकरता बघा. त्याच गाण्यामध्ये उल्लेख आहे महाराज, तडपत्या उन्हात अन रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी महाराज, म्हणून आईची सेवा करा. बाप तर कोण असतो महाराज? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणकर कळा, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना. बाप महाराज घराचा आधार आहे, म्हणून बाप गेल्यानंतर त्या घरात बापाचं महत्त्व कळतं. म्हणून झालेली सेवा या ज्यांनी हा कार्यक्रम केला, ज्यांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे, कैलासवासी बाळासो अण्णा मोरे भाऊ यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे आमचे आपल्या गावाचं वैभव हरिभाऊ महाराज अमरापूरकर महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या कीर्तनाकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर विशेष करून ज्यांनी महाराज माझ्या कीर्तनाकरता गायनाची साथ केली, खरं तर मोठेपण आहे हा त्यांचा, कारण माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराच्या कीर्तनाला सुद्धा एवढं सुंदर महाराज गाणं आमचे हरिभाऊ गुरुजींच्या चरणी सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर ज्यांनी मृदंग आणि गायन दोन्ही केलं महाराज, मगाशीच म्हटलं चौवांगी चेहरा आमचे मोहन महाराज आहेत, त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर आपल्याच गावातील हे सर्व रत्न आहेत महाराज. मी सांगू का तुम्हाला, एक जाता जाता सांगतो. आता मी एवढ्या लांबून आलो आहे, 80 किलोमीटरवरनं आलो आहे. मी येणार आहे 2 तास कीर्तन करून जाणार आहे, लक्षात ठेवा. पण ऐका, ही जी मंडळी आहेत ना महाराज, ही मंडळी आपल्या गावातली मंडळी आपण मोठी केली पाहिजे, कारण दुसरं कोणी मोठं करत नसतं महाराज. आपल्या लोकांना प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे. मला महाराजांनी सांगितलं, आमच्या या वारकऱ्यातले सर्व मंडळी बऱ्यापैकी कीर्तनकार मंडळी आहेत. आमची ताई तिकडची कीर्तन करते महाराज, आणखी एक मुलगा कीर्तन करतो म्हटले, सुंदर असं कीर्तनकार आहेत. आपल्या गावातली मुलं घडतात, हा अभिमान आहे आपल्या गावाचा. कारण गावोगावी महाराज घडणं, गावोगावी परमार्थ जिवंत राहणं ही काळाची गरज आहे. सध्या परमार्थाशिवाय पर्याय नाही. तुम्ही विज्ञानवादी कितीही विज्ञानवादी बना, जिथं विज्ञान संपतं महाराज तिथं अध्यात्म चालू होतं. म्हणून महाराज ही अध्यात्माची गरज आहे. ही मंडळी सर्व सुंदर अशी टाळ घेऊन माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. तुम्ही सर्व मंडळी उभा आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज या सर्वांची नाव घेतली, आमचं का नाव घेतलं नाही? आणि ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचे चिरंजीव सचिन बाळासो मोरे आणि रामहरी बाळासो मोरे आणि त्यांचे कन्या महाराज कविताताई, या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम केला. तुमच्या सर्वांचंही जाता जाता मी सुंदर असं नाव घेणाऱ्या टाळी वाजवाल असं नाव घेतो बघा. भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो शहीद झालेल्या जवानाचा मान राखून. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलले रे गुरुवे रे वाकुडे महाराज 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 नाही विचारला ते करुणिया महाराज 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 तुका मन ज्ञान करा कापाया ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम. चला पुढे या सगळ्यांनी
मागणे ते एक जबरती आहे दिसतरी पाहे पळरंगा या संतास निर्वी हेची मज देई आणि तू काही न मागू दे तुका म्हणे आता उदारत होई मज ठेवी पाहि संताची ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम